वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा 20 क्वेश्चन पाहणार आहोत. IMP हे प्रश्न असणार आहे पेपर 1 व पेपर 2साठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे. तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. प्रत्येक प्रश्न आहे जे फार ऑब्झर्वेशन करून हे प्रश्न आम्ही तुमच्यासमोर आणत असतो, हे तुम्हाला माहीत आहे. 20 प्रश्न आणण्यासाठी जवळपास आम्हाला 80 ते 100 प्रश्न पाहावे लागतात. ते 80 ते 100 प्रश्नापैकी 20 प्रश्नाचं सिलेक्शन आम्ही तुमच्यासाठी करतो आहेत. जशा प्रकारे 2013 ते 2021मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत, तशाच प्रकारचे प्रश्न आम्ही प्रत्येक विषयाचे प्रश्न तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न येथे करत आहोत. तर मित्रांनो, सपोर्ट करा. प्रश्न पहिला असा आहे की 2 परिस्थिती अगदी भिन्न असतील तर एका परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम होत नाही, तेव्हा डॅश डॅश डॅश. 4 पर्याय मित्रांनो आपल्याला इथे दिलेले आहे. ऋण संक्रमण होतो, ऋण धन संक्रमण होतो, शून्य संक्रमण होतो की धन ऋण संक्रमण होतो. तर हे बघा मित्रांनो, 4 पर्याय इथे दिलेले आहे आणि प्रश्न असा विचारलेला आहे की 2 परिस्थितीत अगदी भिन्न असतील तर एका परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम होत नाही. म्हणजे याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे शून्य संक्रमण. कारण इथे काय दिलेलं आहे, अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती दिलेली आहे, म्हणजे विरुद्धार्थी परिस्थिती येथे दिलेली आहे. तर तेव्हा शून्य संक्रमण हे होणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 येथे विचारलेला आहे की बुद्धिमत्तेसंबंधी 120 घटकांनी बुद्धी बनलेली आहे डॅश डॅश. म्हणजे कोणी म्हणले किंवा कोणाची हे व्याख्या आहे असं तुम्ही समजा. थर्स्टन, स्पियरमॅन, क्रो अँड क्रो किंवा गिलफर्ड. तर हे बघा मित्रांनो, 120 हे तुम्ही लक्षात ठेवा. 120 प्लस गिलफर्ड, 120 प्लस गिलफर्ड हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 गिलफर्ड. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर येथे असणार आहे मित्रांनो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 येथे दिलेला आहे की पारितोषिके म्हणजेच बक्षीस व प्रशंसा म्हणजे तारीफ ही समाज मान्यतेची डॅश डॅश बाजू आहे. मित्रांनो, 4 पर्याय दिलेले आहे. विरोधात्मक, सकारात्मक, नकारात्मक किंवा यापैकी नाही. तर हे बघा, पारितोषिके व प्रशंसा ही समाज मान्यतेची सकारात्मक बाजू असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 येथे दिलेला आहे की आपल्यातील गुण वाढविणे व दोष कमी करणे म्हणजेच डॅश डॅश होय. अतिशय IMP हा प्रश्न असणार आहे. आपल्यातील गुण वाढविणे व दोष कमी करणे हे तुम्ही लक्षात ठेवा. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. सामाजिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास. तर हे बघा, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे आपल्यातील गुण वाढविणे व दोष कमी करणे म्हणजेच व्यक्तिमत्व विकास होय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 इथे दिलेला आहे ते 2 झालेला आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 येथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता एक विचार प्रक्रियेतील अडथळा म्हणता येणार नाही. हे बघा, जेव्हा आपण विचार करतो आणि विचार प्रक्रियेतील अडथळा कोणता एक नाही हे आपल्याला इथे शोधायचे. 3 आहे पण एक नाही. तर हे बघा, पूर्वग्रह दोष हे विचार प्रक्रियेत अडथळा निर्माण करू शकतो. काकताली न्याय हे सुद्धा विचार प्रक्रियेत अडथळा निर्माण करू शकतो. परंतु इच्छा निवृत्ती विचार हे सुद्धा निर्माण करू शकतो. परंतु समस्येचे विश्लेषण हे विचार प्रक्रियेचा अडथळा नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते मित्रांनो आपलं येथे बरोबर उत्तर असणार आहे. येथे सुद्धा 2-3 वर खाली झालेले आहे. ओके. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 येथे दिलेला आहे की संस्कृत विषयाचा अभ्यास मराठी भाषेच्या अभ्यासास पूरक ठरतो हे संक्रमण होय. हे बघा, एखादा विद्यार्थी संस्कृत विषयाचा अभ्यास करतो तर ते मराठी भाषेचा अभ्यास करायला फायदेमंद आहे किंवा त्याने नुकसान होणार आहे हे आपल्याला इथे सांगायचे आहे. 4 पर्याय दिलेले आहे. धन, ऋण, शून्य किंवा यापैकी नाही. तर हे बघा, संस्कृत विषयाचा जेव्हा अभ्यास केला जातो त्यानंतर जर मराठी विषयाचा अभ्यास केला गेला तर ते फायदेमंद असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे, म्हणजेच धन. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 अतिशय IMP आणि सोपा हा प्रश्न इथे दिलेला आहे.
पर्सनॅलिटी शब्दापासून पर्सोना हा अर्थ आहे, पर्सोनाचा अर्थ डॅश डॅश आहे। हे बघा मित्रांनो 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे, मुखवटा, पर्सन किंवा पर्सोना किंवा वरीलपैकी नाही। तर हे बघा पर्सोनाचा अर्थ आहे मुखवटा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8। मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 या प्रकारे येथे विचारलेला आहे की नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे डॅश डॅश होयो। हे बघा नैसर्गिक परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या जेव्हा आपण निरीक्षण करतो, वर्तनाचे जेव्हा आपण निरीक्षण करतो त्याला काय म्हणतात? बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी मध्ये त्याला काय म्हणतात हे आपल्याला इथे उत्तर द्यायचे आहे। 4 पर्याय आहे। आत्मनिरीक्षण असू शकत नाही, कारण इथे काय दिलेलं आहे, नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या, ओके, निरीक्षण, बाह्य निरीक्षण किंवा निरीक्षणात्मक। तर हे बघा मित्रांनो हे जे असणार आहे ते असणार आहे बाह्य निरीक्षण, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर ठरणार आहे। यानंतर पाहूया मित्रांनो पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 9। आता प्रश्न क्रमांक 9 येथे दिलेला आहे की अध्ययन वक्राची डॅश डॅश वैशिष्ट्ये आहे। तर हे बघा मित्रांनो 4 पर्याय दिलेले आहे आणि इथे जे उत्तर असणार आहे ते असणार आहे अध्ययन वक्राची किती वैशिष्ट्य आहे? तर अध्ययन वक्राची 5 वैशिष्ट्ये असणार आहे मित्रांनो। पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं इथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। प्रश्न क्रमांक 10 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की आपल्या वयाला न शोभेल असे वागणे म्हणजे डॅश डॅश होयो। हे बघा एक प्रश्न या अध्यायावरून विचारला जातो। प्रत्येक वर्षी एक प्रश्न या अध्यायावरून घेतलेला आहे। तादम्य, परागमन, विस्थापन किंवा प्रतिपूरण हे प्रत्येक वर्षी एक प्रश्न या अध्यायावर घेतला जातो। तर इथे प्रश्न विचारलेला आहे आपल्या वयाला न शोभले असे वागणे म्हणजे डॅश डॅश होयो। विस्थापन, प्रेक्षेपण, परागमन किंवा प्रतिपूरण। तर हे बघा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे परागमन, म्हणजे पर्याय क्रमांक 3। याचे स्पष्टीकरण सुद्धा खाली दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात। हे बघा परागमन यांचे स्पष्टीकरण इथे दिलेले आहे। भूतकाळातील सुखद अनुभवातींना उजाळा देणे म्हणजे परागमन होयो। याचे आणखी एक एक्झाम्पल इथे दिलेले आहे। हे बघा मित्रांनो की उदाहरणार्थ आमच्या काळात तूप रुपयाचे 4 शेर मिळत होते असे आजोबा म्हणतात, म्हणजेच आपल्या वयाला न शोभले असे म्हणजे परागमन होयो। यानंतर पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 11 येथे विचारलेला आहे। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। पाहूया पुढचा प्रश्न, व्हिडिओला प्लीज लाईक करा। एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन, हे बघा हे लक्षात ठेवा, तुम्हाला उत्तर ऑटोमॅटिक जो आहे इथे भेटून जाईल। एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी पद्धती अत्यंत उपयुक्त असेल। हे बघा मित्रांनो एखाद्या मोठ्या समूहाचे आपल्याला इथे काय करायचे आहे, समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचे आहे। 4 पर्याय दिलेले आहे, आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण, प्रायोगिक किंवा जीवन वृत्तांत। तर हे बघा मित्रांनो सर्वेक्षण याचं जे योग्य उत्तर आहे, कारण आपल्याला ऑब्झर्वेशन म्हणजेच निरीक्षण कशाचं करायचं आहे तर एखाद्या मोठ्या समूहाच्या हे सर्वेक्षणद्वारे केला जातो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 इथे दिलेला आहे की अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली। हा प्रश्न आय थिंक 2013 मध्ये विचारला गेला होता। 2013 मध्ये अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती कोणी मांडली? तर बघा मित्रांनो याचे जे उत्तर असणार आहे ते असणार आहे जड, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपल्याला इथे योग्य उत्तर समजावं लागेल, कारण जे मानसशास्त्र व त्यांची व्याख्या असतात हे आपल्याला पाठच करावे लागते किंवा वारंवार त्याचं वाचन करा, ते लक्षात राहून जाते। तर एकदा पुन्हा पाहून घ्या, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती जड यांनी मांडली असा याचा उत्तर होतो। प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की व्यक्ती व तिच्या भोवतालाचे वातावरण यांच्यातील अंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश डॅश यांचे मत आहे। हे बघा मित्रांनो तुम्ही फक्त एकच शब्द येथे बघा, मर्मदृष्टी। मर्मदृष्टी जेव्हा आपण म्हणलो तर आपल्याला कोहलर, कोफका हे लक्षात येतात। तर इथे 4 ऑप्शन दिलेले आहे, आसुबेल, लेविन, पावलोव किंवा कोहलर। तर मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे कोहलर, कारण मर्मदृष्टीचा सिद्धांत जे आहे ते कोहलरचा सिद्धांत मानला जातो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14।
प्रश्न क्रमांक 14 जे आहे ते थॉर्नडाईकच्या उपपत्तीवर आधारित प्रश्न असणार आहे मित्रांनो। येथे विचारलेला आहे की सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकवण्यास त्याचा उपयोग होतो, डॅश डॅश संक्रमणाचे उदाहरण आहे। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत। जसं आपण संस्कृत आणि मराठी विषय संबंधित प्रश्न तिथे पाहिलेला आहे मित्रांनो, तसंच हा प्रश्न आहे। तेथे संस्कृत विषयाचा फायदा आपल्याला मराठी विषय झालेला मिळतो। येथे सायकल चालवण्याचा फायदा आपल्याला स्कूटर चालवायला किंवा मोटरसायकल चालवायला मिळतो। तर याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे मित्रांनो धन, म्हणजे पर्याय क्रमांक 1। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। प्रश्न क्रमांक 15 येथे विचारलेला आहे की विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला डॅश डॅश असे म्हणतात। हे बघा, एखादा विद्यार्थी जे आहे त्याचे वयोगट 6 ते 12 आहे, त्या कालावधीला काय म्हणतात येथे प्रश्न विचारलेला आहे। 4 पर्याय दिलेले आहे, शेषावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था किंवा पौगंड अवस्था। तर हे बघा मित्रांनो, हे जे असते हे किशोर अवस्था असते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 16। प्रश्न क्रमांक 16 सुद्धा 2013च्या TETच्या परीक्षेत विचारला गेला होता की स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे। तर हे बघा मित्रांनो, 4 पर्याय दिलेले आहे, स्टुअर्ट, रॉस, एबिंगहॉस किंवा मन। तर हे बघा, स्मृती म्हणजे नवा अनुभव हे कोण म्हटले आहे, तर हे रॉस यांनी म्हटले आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला येथे बरोबर उत्तर ठरणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17। प्रश्न क्रमांक 17 येथे विचारलेला आहे की बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती, ही सुद्धा एक व्याख्या येथे दिलेली आहे, असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे। प्रश्न पुन्हा वाचून घ्या, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे कोणी म्हटले आहे। 4 पर्याय दिलेले आहे, स्टर्न, मॅकडुगल, गेट्स किंवा विल्यम्स। तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1 स्टर्न। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 18। प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की सन 1921, फक्त तुम्ही सन लक्षात ठेवा आणि बाल मंदिर हे लक्षात ठेवा। सन 1921 दक्षिणामूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशुशाळा यांनी सुरू केली। हे बघा, 1921 बाल मंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली तुम्हाला माहीत आहे, हे इंडियन आहे। अनुताताई वाघ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे किंवा गिजूभाई बधेका। तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे गिजूभाई बधेका। हे सुद्धा 2013च्या परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न मित्रांनो आहे। यानंतर पाहूया 19वा प्रश्न। 19वा प्रश्न इथे दिलेला आहे की खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते ओळखा। हे बघा, काही वर्तन बदल आपल्याला खाली दिलेले आहे, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे आपल्याला इथे उत्तर द्यायचे आहे। तर शारदा सुंदर भरतकाम करते, राजू त्याच्या कुत्रावर प्रेम आहे, विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तर सोडवितो किंवा सुनीताला शंख शिपले जमवण्याचा छंद आहे। तर हे बघा मित्रांनो, इथे बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे। तर मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, कारण की विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तर सोडविते आहे, म्हणजे बोधात्मक वर्तन बदल हे असणार आहे। यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20। प्रश्न क्रमांक 20 येथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते सांगा। हे बघा, 4 पर्याय दिलेले आहे आणि विशेष शिक्षणाची गरज कोणत्या मुलांना नाही। हे बघा, जे प्रभावी मुले असतात त्यांना सुद्धा विशेष शिक्षणाची गरज असतात आणि जे मंदबुद्धी विद्यार्थी असतात त्यांना सुद्धा विशेष शिक्षणाची गरज असतात। सृजनात्मक बालक असो किंवा मंदबुद्धी बालक असो, यांना सुद्धा विशेष शिक्षणाची गरज असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर 4 पर्याय दिलेले आहे, बौद्धिकदृष्ट्या मागासलेली, ऊर्जा दर्जाची, इथे काय असणारी नाहीत हे सांगा। इथे मित्रांनो काय सांगितलेलं आहे, विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत हे सांगा, म्हणजेच 3 विद्यार्थ्यांना विशेष शिक्षणाची गरज असणार आहे, परंतु एक ऑप्शन दिलेला आहे त्याला विशेष शिक्षणाची गरज नसणार, हे आपल्याला इथे शोधायचं आहे। तर बौद्धिकदृष्ट्या मागासलेली यांना विशेष शिक्षणाची गरज असते, ऊर्जा दर्जाची बुद्धिमत्ता असलेले उच्च दर्जाची, हे बघा उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेले यांना सुद्धा विशेष शिक्षणाची गरज असते। अध्ययन अक्षमता हे तुम्ही लक्षात ठेवा, डिसेबल है ना, अक्षमता असलेली यांना सुद्धा विशेष शिक्षणाची गरज असते, परंतु अध्ययन क्षमता असलेली विद्यार्थ्यांना विशेष शिक्षणाची गरज नसते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल मित्रांनो आपलं इथे बरोबर उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारे आपण
आजसुद्धा टॉप 20 क्वेश्चन पाहिले आहोत मित्रांनो. प्रत्येक क्वेश्चन जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने फार उपयुक्त असणार आहे. आमच्या चॅनलवर जे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आणत असतो ते प्रश्न आम्ही स्वतःच्या अभ्यासासाठी जे प्रश्न ठेवतो तेच प्रश्न आम्ही तुमच्यासमोर आणतो. जवळपास 80 ते 100 प्रश्नाचं वाचन केल्यानंतर हे 20 प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी सिलेक्ट केले जातात. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो असेच काही प्रश्न.